राम राम मंडळी, येरमाळ्याच्या एसटी स्टँड वर आहे, जरा गप्पा मारूया. इथं लई सामान्य माणसं जमले ती. चला या गप्पा मारूया. बाबा नाव काय आपलं? गोपाळ रामचंद्र जाधवर, वडजी गाव. बर, काय करता आपण? शेती. शेती आहे का बरी? काय नाही शेतीत ह्या वर्षी. सोयाबीन गेलं, कांदा लावला होता, त्याचं कांद्याचं काय रुपया पदरात पडला, 10-20 हजार रुपये तोटा झाला. 10-20 हजार तोटा? 20 हजार रुपये तोटा झाला. काय 2 रुपया किलो कोणी खायना त्याला. आता जनावरांना चारा बिरा कसं काय? चारा छावण्या काढणार आहे तर नुसतं घोषित आहे, कागदपत्रीच आहे, अजून काय अंमलबजावणी नाही. अजून कागदावरच गुरंढोरण, कागदावरच चारा. सहज आहे ना, कागदावरच सगळं चालू आहे ना. हा, अजून सुरू कुठं झालेलंच नाही ना. छावणी झाली नाही, चारासाठी सरकारनं अनुदान नाही, काय नाही दिलेलं अजून. हो, दिल वाटतंय का सरकार अनुदान? काय गॅरंटी नाही. गॅरंटीच नाही का? गॅरंटीच नाही सरकार. माणसाची गॅरंटी नाही तशी सरकारची बी नाही का? बरोबर आहे ना, नाही देऊ शकत. नाही देऊ शकत का? देऊ का बरं असं वाटतंय तुम्हाला की देऊ शकत? का तर आतापर्यंत खोटच बोलत झालीत, फक्त नुसते आश्वासन देतात, फक्त आश्वासन देतात. तुम्हाला काय वाटतंय देऊ शकत नाही? नाही देऊ शकत, कारण का 4.5 वर्ष आश्वासन देण्यातच ह्या सरकारने घालवलेत आणि शेतकऱ्याची पूर्ण थट्टा चालवली सरकारने. 4.5 वर्षापूर्वी गॅस होता 450ला, आता 850ला झाला, डबलच दामदुप्पट महागाई झाली. प्रत्येकाच्या घरी गॅस देणार होते ते. कुणाला दिला? प्रत्येकाला दिला, पण सगळ्याकडूनच घेऊन दिला ना, त्यांनी पदरून थोडा दिला. 75-70 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये निष्क्रियतेचा कळस गाठला होता, तो कळस भरून काढण्यामध्ये हे 4.5 वर्ष सरकारची गेलेली आहेत. जी संरक्षणच्या बाबतीमध्ये घडलं होतं की आजपर्यंत संरक्षणचा बजेट होतं कमी, आणि संरक्षणच्या बाबतीमध्ये देशाचं जे 0 टॉलरन्स होता तो कुठंतरी बाजूला सारून इंटरनॅशनल लेवलला आपल्या देशाची प्रतिमा उंचवण्याचं पहिलं काम झालं. 4.5 वर्षामध्ये विमा असेल किंवा शासनानं अनुदान दिलेलं असेल, हे भरमसाठ दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त आजपर्यंत कुठल्याही शासनानं गॅस कनेक्शन फुकट दिलेले आहेत. घरोघरी स्वच्छ भारत जेवढं अनुदान दिलं तेवढं कुठल्याच शेतकऱ्याला मिळालेलं नाही. एका मोठ्या इंडस्ट्रीला जेवढं अनुदान मिळालं तेवढं कुठल्याच शेतकऱ्याला मिळालेलं नाही. जेवढे काही उद्योगपती आहेत ज्यांना अनुदान मिळालं तेवढं एका शेतकऱ्याला कधीच मिळालेलं नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही, असं माझं मत आहे. उद्योगपती सरकार आहे. जर उद्योगपतीचं सरकार असं आरोप भाजपवर झाला तर जीएसटी लावलाच नसता, कारण जीएसटी लावून सगळ्यात नुकसान ही जर म्हणायचं झालं तर उद्योगपतीचंच झालं असं सगळी जनता म्हणते. कारण हे सरकार कुणाचंच नाही, उद्योगपतीचं नाही ना शेतकऱ्याचं नाही, हा सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. येणाऱ्या 4 वर्षाच्या पुढच्या सरकारमध्ये दाखवून देऊ की शेतकऱ्याचे असले कायमस्वरूपी प्रश्न मिटवले जातील. आमची इच्छा अशी आहे की मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना फीस 50% माफ करतो म्हणले होते, पण आणखीन काही केलेले नाही. दुष्काळग्रस्ताची उद्याची 13 तारीख फीस भरायची आहे, तरी महाजन साहेबाला पत्र लिहून, नाशिकला पत्र लिहून त्यांची फीस माफ केली नाही, तरी ती फीस माफ करण्याचा प्रयत्न करावा. मग आश्वासनाची पूर्तता झाली असं आम्ही समजू. परंतु आता काही शेतकरी म्हणले की 6,000 रुपये पुरतेत का? पूर्वीच्याच लोकांनी 5 पैसे दिले नाहीत, त्यांनी सुरुवात तरी केली. उद्या काय सरकार बदलला, त्यांनी 2-2 कोटी रुपये द्यावे बाकीच्या शासनानं. आता 6,000 सुरुवात तर झाली ना. स्लिपा सुद्धा वाशीला भैरवनाथ शुगर म्हणून आहे, त्यांनी शेतकऱ्यांना स्लिपा सुद्धा दिलेला नाहीत, आणि 1750 रुपये हप्ता काढलेला आहे. ते बी 15 दिवसच्या वर होऊन गेलं ऊस जाऊन, तरी बी ते टायमाला देत नाहीत बिल, आणि साधे स्लिपा सुद्धा दिलेला नाही. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवाल्यांना दिलं होता, ते तोडणी करणाऱ्या मजुराला स्लिपा दिल्या, पण शेतकऱ्यांना स्लिप सुद्धा नाही. का बरं असं काय? कोण शेतकऱ्यांचा वाली नाही, कोण विचारत नाही. शेतकरी विचारायला गेला तर कोण उत्तर देणार नाही. तिथं कर्जमाफी होईन का नाही? खोटे सगळे नुसते माफ करू कुठं माफ झाले? कर्जमाफीची सुद्धा शेतकऱ्यांना गरज नाही. तुम्ही शेतकऱ्यांना फक्त हमी भाव द्या, शेतकरी तुम्हाला कर्ज देतोय. फडणवीस सरकार आणि मोदी सरकार आता सध्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर गंभीररित्या अभ्यास करत आहे, आणि अभ्यास करून तो तात्काळ निर्णय लावत आहे. आज आमच्याकडे भरपूर पिकलं की त्याची कवडी किंमत असते. आज दुष्काळ पडलाय, आज तुम्हाला 4,000 रुपयाने ज्वारी घ्यायला परवडते, आणि ज्यावेळेस आमच्याकडे भरपूर येते त्यावेळेस तुम्ही म्हणतात का 4 रुपयाने घेतात. हा, टमाटे तुमचे आज 40 रुपये किलो, एक महिनाभर थांबा, 40 रुपये किलो तुम्हीच टमाटे हेच आता जे शेतकरी ना हेच बाजारात 40 रुपये किलो घेणार. आणि ज्यावेळेस आमच्याकडे भरपूर उत्पादन झालं ₹1 किलो फुकट टाकून दिल ते टमाटे. इतकी म्हणजे कवडी किंमत तुम्ही म्हणजे आमची ज्यावेळेस आम्हाला वाटतं आज आयला आपल्याकडे भरपूर पैसा येणार, आता भरपूर उत्पादन निघले, त्यावेळेस तुम्ही आमचं ₹1 किलो घेता काय?
आणि तुम्हाला ज्यावेळेस गरज आहे तुम्ही 40 रुपये किलो बी घ्यायला तयार आहेत. मग शेतकऱ्यांनी दिवसभर कष्ट करायचं, दिवसभर पोटाला सुद्धा त्यांनी वस्त्र नाही, जेवण नाही भेटत, मग ह्याची किंमत व्यापारी ठरवतात. ह्याचा फायदा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचाच भाव ठरवला पाहिजे. मंडळी आता का नाही आपण पुढल्या गावाला जाऊया, तिथल्या अडचणी जाणून घेऊया. आलोच बघा.